महानगरपालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यामध्ये वृद्धापकाळाने निधन झालं। ते 85 वर्षाचे होते। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे। ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये प्रधान यांनी मोठं योगदान दिलं होतं। त्यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून 1974-81 या कालावधीमध्ये सतीश प्रधान यांनी काम पाहिले। शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता। 1986-87 या काळामध्ये त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषवले। यांसह शिवसेना राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवरती त्यांनी काम केले। राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्यही उल्लेखनीय आहे। या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं। शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान लाभलं आहे। दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त राहिले होते। दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली। सकाळी 9:30 वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आलं होतं। यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधानांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश मस्के, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मणेरा, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिक्षक वर्गाने सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं। नेते माजी खासदार सतीश प्रधान यांचं काल दुःखद निधन झालं। ही अतिशय आमच्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले, पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले, अशी अनेक त्यांनी पदं भूषवली। खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होतं। या शहरासाठी ठाण्याचा
मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे, गडकरी रंगायतन असेल, दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत. त्याचबरोबर ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये, सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं. त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला. आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता. ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या, पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना, तरुणींना या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले. साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक उपक्रम घेतले. नाट्य संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला. शैक्षणिक क्षेत्र तर आपण पाहतोय, ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे. खरं म्हणजे हायवेच्या पलीकडे ठाणे शहरामध्ये सर्व शैक्षणिक संस्था होत्या, परंतु हायवेच्या अलीकडे गोरगरीब सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली.